आता आपण बघत मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे पोलिसांची धुलीवंदनाच्या दिवशी धडक कारवाई, 30,000ची गावठी दारू जप्त, गावठी दारू विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल। पुणे जिल्हा परिषदेतील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांसह 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश। पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा, टॅक्स भरून देखील गावांमध्ये विकास होत नसल्याने 32 कृती समितीचा खडकवासला धरणातून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा। लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे, ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही, 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप। मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा, शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर धूळ साचली। दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य, काळ्या हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभा मंडपात द्राक्ष महोत्सव साजरा। नाशिकच्या सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनविरहित 2000 किलो द्राक्षांचा वापर। कर्ज अनुदानातील रकमेतून 127 माजी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या, उच्च न्यायालयाचे बेस्ट उपक्रमाला आदेश। उर्वरित 70% थकबाकी भरण्यासाठी 1031 कोटींची बेस्टला आवश्यकता, महापालिकेकडून आर्थिक मदत अपेक्षित, बेस्टची कोर्टात माहिती। नीरा भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे सलग 25 वर्षांपासून वर्चस्व, सलग 5व्या पंचवार्षिक निवडणुकीत पद कायम। पुण्यात आता नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रांची माहिती मिळणार घरबसल्या, पुणे महापालिकेकडून रंगयात्रा मोबाईल ॲप तयार, ॲपच्या माध्यमातून मिळणार नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांची माहिती।